आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. कुठं कोरलाय? कुठे? नाही आवाज नाही आला मला. हा आता सगळ्या कळमला आवाज आला. आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. आपल्या PM श्री प्राथमिक शाळेत कळमच्या बोलण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळालाय. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या या प्राथमिक शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय नांगरे सर, त्याचबरोबर सर्व आपले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. खरं तर हा PM श्री योजनेअंतर्गतच्या शाळेत बोलण्याचा हा माझा 4था-5वा प्रसंग आहे सर. परंतु खऱ्या अर्थानं आजपर्यंत 3000 पेक्षा जास्त व्याख्यानं ही फक्त गावात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही, तर परदेशात जाऊन दिलेला. परंतु आज या शाळेत येताना मला आनंद होतोय की प्रत्येक माणूस जो कोणी मोठा होतो त्याची सगळ्यात पहिली सुरुवात कुठून होते हो? शाळेतून होते. का असं कोणी बघितलं एकदमच कॉलेजला आलाय? बरोबर आहे का? तुम्ही पहिले पहिलीत होता, मग दुसरीत गेला, मग तिसरीत गेला, मग चौथीत गेला. बरोबर आहे का? मग मी पण तुमच्यासारखाच लहान होतो एका शाळेत. मग त्या शाळेत असताना सुद्धा आम्हाला असे मोठमोठे वक्ते आले, त्यांनी ज्ञान दिलं, त्यांनी भाषणं केली, व्याख्यानं दिली आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही आमची स्वतःची स्वप्न तयार केली आणि आज या टप्प्यावर येऊन पोहोचलो. मगाशी सरांनी माझा परिचय करून देताना त्यांनी सांगितलं की ही जी आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आमचा, हा होण्यापाठीमागं सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते आमच्या प्राथमिक शिक्षकांचं आहे. कारण मी असं समजतो की या जगात सगळ्यात अवघड शिक्षण जर कुठं असेल तर ते प्राथमिक शाळेत आहे. कारण समजदार लोकांना समजून सांगणे हे फार सोपं असतं, पण जी खेडकड खोडकर अशी मुलं असतात लहान, त्यांना सांभाळणं प्रचंड अवघड असतं. मी नेहमी व्याख्यानात सांगतो की विद्यार्थ्यांना घडवणं आणि सांभाळणं या 2 गोष्टी असतात. इथं माता पालक उपस्थित आहेत. तुलनेनं विद्यार्थ्यांना सांभाळणं सोपं आहे, पण घडवणं लय अवघड आहे. का? कारण विद्यार्थ्यांचं सांभाळणं हे त्या विद्यार्थ्यांच्या पोटाशी निगडीत आहे, पण विद्यार्थ्यांचं घडवणं हे त्याच्या मेंदूशी निगडीत आहे. मग हे जे सगळे शिक्षक आहेत तुमच्या मेंदूला चांगला आकार देण्याचं काम करतात आणि या लहान वयात जर तुम्हाला चांगला आकार मिळाला तर भविष्यात मोठेपणी तुम्ही सुद्धा एक खूप चांगली व्यक्तित्व म्हणून सिद्ध व्हाल. आज येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे. मी मगाशीच म्हटलं एवढ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांना आता इंग्रजी शाळेचं येड लागलेलं आहे. येड ह्या गोष्टीसाठी की तुम्ही जेवढे केवढे आपले महान व्यक्ती बघता त्या सगळ्या महान व्यक्तीच्या बायोडेटामध्ये